नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मिसेस कदम कावेरी आणि विद्याला म्हणत असतात, उरलेले पैसे कुणाकडे देऊ? तेव्हा विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी, तुम्हीच यांना इथपर्यंत पुन्हा घेऊन आलात ना, मग हा मान तुमचा. या बरं इकडे पुढे या आणि हे पैसे तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे विद्या पैसे घेण्याचा मान आता कावेरीला देते, कारण इथे मिसेस कदम यांनी उरलेले पैसे आता लगेच देण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यांना त्यांची साड्यांची ऑर्डर आता पूर्ण करून मिळालेली असते. मग काय प्रेक्षकांनो, इथे आता मिसेस कदम यांनी सुद्धा संपूर्ण पेमेंट करून टाकलेले असते. तेव्हा इथे कावेरी आणि विद्या या दोघींची पहिली कमाई त्यांना मिळालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आणि विद्या दोघींना खूप जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणते, विद्या वहिनी, आपली पहिली मेहनतीची कमाई. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता अमृता आणि यमुना दोघीजणी आलेल्या असतात. तेव्हा मिसेस कदम त्यांच्याकडे बघतात आणि म्हणत असतात की हे बघा कावेरी वहिनी, याच त्या दोघीजणी आहेत ज्यांनी मला सांगितलं की तुम्ही बिझनेस बंद केलाय म्हणून, आणि मला इथून जायला सुद्धा सांगितलं. तेव्हा प्रेक्षकांनो, म्हणत असतात, अमृता आणि यमुना, कावेरीने 7 दिवसांमध्ये ती स्वतःला सिद्ध करू नये यासाठी तुम्ही दोघीजणी इतके प्रयत्न का करताय? का केलं तुम्ही दोघीजणी? कावेरीला हरवण्यासाठी तुम्ही तुमचे प्रयत्न करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणते की या दोघींनी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं? की तुम्ही दोघींनी तुमचा बिझनेस बंद केलाय म्हणून, तुम्ही आता साड्यांचा बिझनेस परत करणार नाही, असं बरंचसं आम्हाला काय काय सांगितलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यश म्हणत असतो की अमृता, यामिदी, तुम्ही दोघीजणी यांना मदत करू शकत नाही ना, तर निदान त्यांना त्रास तरी देऊ नका ना. काय गरज होती तुम्हाला आलेल्या ग्राहकाला इथे वाईट साईट सांगून त्यांना इथून पाठवून द्यायची? का करताय तुम्ही असं सांगा? तेव्हा इथे आता यमुनाला काय बोलावं काही कळत नाही. पण अमृता लगेच म्हणते, मावशीसाठी, हे सगळं आम्ही मावशीसाठी केलं. मावशीचं म्हणणं आहे ना की या घरातल्या महिलांनी, स्त्रियांनी बाहेर जाऊन व्यवसाय करायचा नाही म्हणून तिला नाही आवडत ना, म्हणून मी हे सगळं केलं, तिला त्रास होऊ नये म्हणून. तेव्हा इथे म्हणत असते की अमृता, अगं मला त्रास होतोय गं, मला नाही आवडत बाहेर जाऊन काम केलेलं, पण याचा अर्थ असा होत नाही की इथे आलेल्या पाहुण्यांना, इथे आलेल्या महिलांना तुम्ही काहीही खोटं नाटं सांगाल आणि त्यांना परत पाठवाल, असा त्याचा अर्थ होत नाही ना. हे बघा ताई, तुमची मी इथे सगळ्यांच्या वतीने माफी मागते. तुम्हाला त्रास झाला त्यासाठी सॉरी, पण आता तुम्ही गेलात तरी चालेल. तेव्हा इथे मिसेस कदम लगेच आपल्या साड्यांची ऑर्डर घेऊन तिथून निघून जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे म्हणत असतात की अमृता आणि यमुना, तुम्हाला काही गरज नाही आहे हे सिद्ध करण्याची की कावेरीला काही जमणारच नाही आहे, कारण का कावेरी ते स्वतः सिद्ध करणार आहे. 2 दगडांवरती पाय ठेवला ना की मग आपला बॅलेन्स बिघडतोच, आणि तेच कावेरीच्या बाबतीत होणार आहे. एक ना धड भाराभर चिंध्या अशी तिची गत होणार आहे. एकच काहीतरी व्यवस्थितरित्या करावं. 2-2 गोष्टी करायला गेलं ना की महत्त्वाचं काहीतरी हातातून निसटून जातं, असं इथे माचं म्हणणं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता म्हणत असते की कावेरी, उद्या काय आहे तुला माहिती आहे ना? उद्या संकष्टी आहे आणि त्यामुळे उद्या सगळ्यांचा उपवास असणार आहे, आणि संध्याकाळी इथे चंद्रोदय झाल्यानंतरच सगळेजण आपापला उपवास सोडणार. त्यामुळे इथे व्यवस्थित विघ्नहर्त्याची पूजा झाल्यानंतरच सगळेजण उपवास सोडणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचा स्वयंपाक अगदी व्यवस्थित झाला पाहिजे. फक्त इथे महिलांसाठी साबुदाण्याची खिचडी करून ठेवलीस तरीसुद्धा चालेल, त्याच्यामध्ये दाण्याचा कूटसुद्धा घाल. तेव्हा अमृता म्हणत असते की साबुदाण्याची खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आलाय, काहीतरी वेगळं करूया का? तेव्हा मला काय तेच हवं असतं. लगेच 4-5 पदार्थांची नावं घेते आणि म्हणते की उपवासाला हे सगळे पदार्थ बनवा, आपण सगळेजण ते खाऊ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विद्या म्हणत असते, पण आपण दरवेळेला फक्त साबुदाण्याची खिचडी करतो ना उपवासाला, मग आता ह्याच वेळेला एवढे सगळे पदार्थ कशासाठी? तेव्हा म्हणतात, असू दे गं, काहीतरी वेगळं खाऊया.
बनवेल ना कावेरी? कावेरी बनवशील ना? तेव्हा कावेरी म्हणते, हो बनवेन मी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अमृता आणि यमुना दोघीजणी किचनमध्ये येतात आणि फ्रीज उघडतात. तेव्हा इथे माने आधीच सगळी तयारी करून ठेवायला सांगितलेली असते. तेव्हा अमृता आणि यमुना किचनमध्ये येऊन फ्रीज उघडतात. तर फ्रीजमध्ये आता कावेरीने सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवलेली असते. भाज्या वगैरे उरलेलं सगळं तिने व्यवस्थित लावून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते, काय गं, हिने तर सगळं फ्रीज अगदी व्यवस्थित लावून ठेवलाय. म्हणजे उद्या ती साबुदाण्याची खिचडी पण बनवणार आणि सगळा स्वयंपाकसुद्धा बनवणार. उपवासाचे सगळे पदार्थ जमतील तिला. तेव्हा अमृता म्हणत असते, पण यामिदी जर आता 4-5 तासांसाठी फ्रीज जर बंद झाला तर काय होईल गं या भाज्यांचं? तेव्हा इथे यमुना म्हणत असते, त्या सगळ्या भाज्या खराब होऊन जातील. मग बिचारी कावेरी उद्याचा उपवासाचा स्वयंपाक कसा काय बनवणार? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी आपल्या रूममध्ये बसलेली असते. ती म्हणते की उद्याच्या कामांचं नियोजन करून ठेवते. उद्या काय काय बनवायचं आहे ते बघून घेते आणि त्याचबरोबर उपवासाला जे काही लागतं त्याची मला रेसिपीसुद्धा बघून ठेवावी लागेल ना. यूट्यूबला बघते कशा पद्धतीने इथे उपवासाचा चिरा, त्याचबरोबर बाकीचे पदार्थ बनवतात ते आता मी एकदा सर्च करून बघून घेते. तर इथे प्रेक्षकांनो, कावेरी आपली पूर्वतयारी व्यवस्थितरित्या करून घेत असते. तेव्हा यश तिच्याकडे कौतुकाने बघत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यश म्हणत असतो की कावेरी, काय करतेस तू? तेव्हा कावेरी म्हणत असते, काही नाही यश, म्हणजे उद्या मला जे जे पदार्थ बनवायचे आहेत, काही पदार्थ मला जमत नाही ना, त्यांचे व्हिडिओज बघून घेते आणि उद्या काय काय बनवायचं आहे, काय काय करायचं आहे त्याची एकदा लिस्ट करून घेते ना, काही हातातून निघून जायला नको. तेव्हा इथे यश म्हणत असतो की खरंच तुझी मेहनत बघून मला तुझं कौतुक वाटतंय. आणि यश तिच्याकडे एकटक बघत असतो. कावेरी म्हणत असते, यश काय झालं, असं का बघताय माझ्याकडे? तेव्हा यश म्हणतो, काही नाही, माझ्या बायकोचं यश बघतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणत असते, हो, यश तर माझेच आहेत ना. तेव्हा प्रेक्षकांनो, अमृता म्हणत असते की यमुनादी, आता बघ, आता उद्या जेव्हा कावेरी स्वयंपाक बनवायला येईल ना, तेव्हा सगळं काही खराब झालं असेल. उद्याचा उपवास व्यवस्थित होणारच नाही आणि मग मावशीला राग आला तर काय होईल माहिती आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी किचनमध्ये आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, माँसुद्धा तिथे येते. तेव्हा कावेरी विचारते की माँ, तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा माँ म्हणतात की मला आता माझ्याच किचनमध्ये येताना तुझी काही परवानगी घ्यावी लागेल की काय? तेव्हा कावेरी म्हणते, नाही माँ, असं काही नाही आहे, मी फक्त तुम्हाला विचारलं. तेव्हा माँ म्हणतात की मी पूजा करते, मला आता थोडंसं दूध लागणार आहे, तेच घ्यायला आले. तेव्हा कावेरी म्हणते की माँ, दूध अजून आलेलं नाही आहे, आलं की मी तुम्हाला लगेच देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी इथे आता संपूर्ण पूर्वतयारी नीट करण्याचा प्रयत्न करत असते. माँ आता पूजेला बसते. त्याचबरोबर पहिला फोन आलेला असतो तो म्हणजे साड्यांच्या ऑर्डरचा. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की हे बघा, आम्ही साड्यांच्या ऑर्डर घेतो. तुम्हाला जर साड्यांचे डिझाईन्स बघायचे असतील तर तुम्ही आमच्या पेजवरती जा आणि मग तुम्हाला ज्या काही साड्यांचे डिझाईन्स आवडतील ते आम्हाला पाठवून द्या. तुम्हाला लवकरात लवकर साड्या तयार करून मिळतील. तर प्रेक्षकांनो, इथे साधी गोष्टी आहे, म्हणजे अतिरेक दाखवायचा तर किती. जर कावेरीने एखादी जबाबदारी घेतली तर कावेरीने अर्धा तास लवकर तयार होऊन किचनमध्ये येणं गरजेचं आहे. त्यानंतरच ती व्यवस्थित सगळी तयारी करू शकते. इथे लहान मुलांपासून ते अगदी माँपर्यंत सगळ्यांबरोबरच कावेरी तयार होऊन आता किचनमध्ये आलेली असते आणि नाही ती किचनमध्ये येते तर एका पाठोपाठ एक तिच्या मागोमाग सगळेजण इथे आता लचंडर येतात. तर इथे माँ दूध मागायला येते. तर इथे आता छोटी मुलगी आलेली असते. ती म्हणते की काकू, मला चॉकलेट मिल्क दे ना. तेव्हा इथे कावेरी फोनवरतीच बोलत असते. तेवढ्यातच दूध हे आलेलं असतं, ते गरम करायला ठेवलेलं असतं. तेव्हा इथे माँ म्हणत असते, अगं ते बघ, दूध उतू चाललंय ना, मी गॅस बंद करून घेते ना. तेव्हा कावेरी म्हणत असते की माँ, देते ना मी तुम्हाला. प्रत्येक बाई सगळं काही करू शकते हे तर आहेच ना. तेव्हा माँ म्हणतात, अगं हो, पण तुला सगळंच काम धड जमत नाही आहे, ते सुद्धा करता आलं पाहिजे ना. ते काय सगळं अर्धवट अर्धवट तसंच ठेवलेस. मी सांगितलं होतं साबुदाणा भिजवायला, तो भिजवलास का? त्यानंतरला दाण्याचा कूट करून ठेवायला सांगितला होता,
ते केलंस का तू? नाही ना. मग या सगळ्या गोष्टी रात्री जर केल्या असत्यास तर आता सोपं झालं नसतं का? पण नाही. तर प्रेक्षकांनो, अमृता आणि यमुना ह्या दोघेजणी हसायला तिथे आलेल्याच असतात. तेव्हा यमुना म्हणत असते, हे तर काहीच नाही. फ्रीज उघडलं ना की कळेल की अजून किती तयारी बाकी आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी म्हणत असते की मा, मी तुम्हाला आणून देतेच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी चॉकलेट मिल्क तयार करायला घेते. त्यानंतर ती एका बाजूला चॉकलेट मिल्क तयार करत असते आणि त्या मुलीला देत असते. तेवढ्यातच विद्या येते आणि म्हणते की हे बघा ना कावेरी वहिनी, माझं नवीन डिझाईन. तेव्हा आता हे मला अपलोड करायचं आहे आपल्या पेजवरती, कसं करू? तेव्हा इथे एका बाजूला कावेरी चॉकलेट मिल्क तयार करत असते, तर दुसऱ्या बाजूला इथे विद्या आता ते तयार करत असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो उदय आलेला असतो आणि तो म्हणतो की मला ऑफिसला जायचं आहे, ब्रेकफास्ट तयार आहे का? तेव्हा कावेरी म्हणते, हो उदय भाऊजी, ब्रेकफास्ट तयार आहे, मी आणून देते. तर तो ब्रेकफास्ट कधी बनवला प्रेक्षकांनो, ते काय आपल्याला दाखवलेलं नाही आहे. आणि त्यानंतरला कावेरी आता फ्रीज उघडते. फ्रीज उघडते तर काय, इथे भाज्या सगळ्या कोंबलेल्या असतात. सगळ्या भाज्या इथे खराब झालेल्या असतात, कारण फ्रीज बंद असतो. तिथे आता पाणी आलेलं असतं. ती म्हणते की इथे पाणी कसं काय आलं आणि फ्रीज कसं काय बंद झाला? त्यानंतर प्रेक्षकांनो, आता तेवढ्यातच तिथे यमुना मूर्खपणा करते आणि आता बाळाला चिकूला तिथे घेऊन येते आणि म्हणते, कावेरी हे घे बाई, चिकूला घे, मला खूप कामं आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता चिकूला सुद्धा घेते. तर इथे आता कावेरी टेन्शनमध्ये आलेली असते आणि तेवढ्यातच तिथे विद्या येते आणि म्हणते, अहो हे बघा ना कावेरी वहिनी, सुमन वहिनींचा फोन आहे. त्यांना आपल्या साड्यांची प्राईस जाणून घ्यायची आहे. किती सांगू सांगा ना? तेव्हा कावेरी म्हणते, विद्या वहिनी, तुम्ही एक काम करा ना, यशला विचारा. यशला विचारा तुम्ही की साड्यांची प्राईस किती सांगायची आहे ते. ते तुम्हाला बरोबर सांगतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आणि विद्या दोघीजणी बोलत असतात. तेवढ्यातच मग आवाज देतात आणि म्हणतात, कावेरी अगं इथे येतेस का? पाहुणे आलेत आपल्याकडे, त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी म्हणते, एक काम करा विद्या वहिनी, तुम्ही आहे ना यांना यशला विचारा, ते तुम्हाला प्राईस सांगतील. मी लगेच आलेच हां. तेव्हा इथे कावेरी धावत पळत येते. आता माने सांगितलेलं असतं की पाणी घेऊन ये, पण इथे कावेरी जाते चिकूला घेऊन, कारण ती पाणी कसं नेणार? तिच्या हातामध्ये तर चिकू असतो. एरवी तर चिकू खाली खेळू शकतो, पण आज तिला उचलूनच घ्यायचं आहे. जर प्रेक्षकांनो, इथे आपल्याला काहीतरी तयारी करायची आहे, तर या गोष्टी जर कावेरी इतकी हुशार दाखवली आहे, तर मॅनेज केल्या असत्या तर जास्त बरं झालं असतं. इथे चिकूला खेळणी देऊन तो खाली खेळू शकला असता. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी विचारते की मा, हे कोण आहेत? तेव्हा मा म्हणत असतात की कावेरी, अगं हे आपल्याकडे पाहुणे आलेत. म्हणजे दरवेळेला आपण जेवण दान करतो ना, तर या वेळेला आपण दान न करता आपण पाहुण्यांना घरीच जेवायला बोलावले, त्यांना आमंत्रण दिले, त्यामुळे जास्तीचं जेवण कर. तेव्हा कावेरी म्हणते, मा, मला आधीच सांगितलं असतं तर मी तयारी करून ठेवली असती ना. आता अचानकपणे 4 माणसांचं जेवण वाढू. तेव्हा इथे मा म्हणते, अगं असं काय करतेस? आपण मोजून मापून स्वयंपाक करतो का? आपण दरवेळेला जास्तीचा स्वयंपाक करतो. राहिला तरी चालतो, आपण तो दान करतो. नाहीतर कमी पडला तर चालणार आहे का? हे बघा, 4 माणसं आली आहेत, त्यामुळे जास्तीचं जेवण करायचं. आत्ताच सांगते मी तुला, कमी पडलं नाही पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अमृता म्हणत असते की यमुना दी, जर हे पाहुणे न जेवता गेले तर मावशीला किती राग येईल ना गं. तेव्हा यमुना म्हणते, हो ना, नुसता राग नाही येणार, ह्या कावेरीचं काही खरं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी आता विचारत करत असते की मला एवढ्याच माणसांचा स्वयंपाक बनवताना झाले, अजून हे 4 माणसांचा स्वयंपाक वाढवून करायचा आहे. अरे देवा, कसं आणि काय काय करू मी? त्याच्यामध्ये ते फ्रीज बंद पडले, त्या सगळ्या भाज्या खराब झाल्यात. हे सगळं अचानकपणे कसं काय घडलं? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीचं लक्ष घड्याळाकडे जातं. त्यामुळे इथे आता प्रेक्षकांनो 6:30 वाजायला आलेले असतात आणि स्वयंपाक हा 8 वाजेपर्यंत हवा असतो. तर प्रेक्षकांनो, हा वेळ काही कमी आहे का स्वयंपाक करायला? त्यानंतर विद्यासुद्धा म्हणत असते की मी पण तुम्हाला मदत करते. तर थोडीफार मदत तिची घ्यायची आणि साड्यांची जी काही ऑर्डर आहे, स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर दोघीजणी मिळून पूर्ण करू शकतात. पण नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता किचनमध्ये येते. तेवढ्यातच आता तिला पुन्हा फोन येतो आणि साड्यांची ऑर्डर मिळालेली असते. तेव्हा कावेरी म्हणते की हे बघा विद्यावहिनी, तुम्ही जा
आणि ही साडी तुम्ही तयार करा. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी आधी मी तुम्हाला मदत करते ना, तुम्ही नका काळजी करू, मी करते तुम्हाला मदत. तेव्हा कावेरी म्हणते, विद्या वहिनी नको, तुम्ही जा आणि साडीचं डिझाईन तयार करा, मी सगळं काही करेन, तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यातच यश येतो आणि म्हणतो, काय झालं कावेरी? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की यश बघा ना, अहो फ्रीजमधल्या भाज्या सगळ्या खराब झाल्यात, हे सगळं कसं घडलं माहिती नाही. आपल्या घरातल्या लोकांचा स्वयंपाक अजून तयारसुद्धा झालेला नाही आहे, तर माने बाहेरून माणसं बोलवले, ते सुद्धा 4, त्यांचा पण स्वयंपाक करायचा आहे. मला टेन्शन या गोष्टीचं आलं आहे की वेळेत जर स्वयंपाक नाही तयार झाला तर काय होईल? मला इथे राग यायला नको, मला टेन्शन यायला नको. कारण यश म्हणालेला असतो की जर उद्याची पूजा निर्विघ्नपणे पार पडली तर कदाचित माचा राग हा कमी होऊ शकतो. तेव्हा कावेरी म्हणते, यश हे सगळं कसं मॅनेज होणार आहे? तेव्हा प्रेक्षकांनो इथे कावेरीला असं वाटत असतं की माने जर पाहुण्यांना बोलावलंय तर त्यांचा पाहुणचार हा व्यवस्थित झाला पाहिजे. पाहुणे इथे आलेत आपल्या घरी, ते व्यवस्थित जेवून खाऊन गेले पाहिजेत. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता कावेरी म्हणत असते की मा, देवाला नैवेद्य तुम्ही खिरीचा दाखवता का? बाकीचा स्वयंपाक अजून तयार होतोय. तेव्हा मा म्हणत असते की ठीक आहे, आता मी फक्त खिरीचा नैवेद्य दाखवते, पण पूजा पूर्ण होईपर्यंत मला इथे संपूर्ण म्हणजे स्वयंपाकाचं ताट भरलेलं इथे नैवेद्यासाठी हवं आहे. मी आत्ताच सांगते हा तुला, नाहीतर मग तू विसरून जा. 7 दिवस तुझे आत्ताच्या आत्ता इथे पूर्ण होतील. तुम्हाला तुमचा व्यवसाय बंद करावा लागेल हा. मी आत्ताच सांगते, असं इथे माने कावेरीला अगदी निक्षून सांगितलेलं असतं.